अवचितपणे येणे, दंडावत घडे, स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे, हवसबाई इकडे पुनवबाई तिकडे, एकामेकीच्या अगदी विरुद्ध बाजू, अंतरून पाहून पाय पसरावेत, आपली ऐपत वाकून पाहून वागावे, अंगापेक्षा बोंगा मोठा, मूळ गोष्टीपेक्षा तिच्या आनुषंगिक गोष्टीचा बडेजा मोठा असणे, आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कार्टे, स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे, आपली पाठ आपणास दिसत नाही, स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही. आजा मेला नातू झाला, एखादे नुकसान झाले असता त्याचवेळी फायद्याची गोष्ट घडणे, आत्याबाईला जर मिशा असत्या तर नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यताचा विचार करणे, आपल्याच पोळीवर तूप ओतणे, फक्त स्वतःचाच तेवढा फायदा शोधून घेणे, आलिया भोगाशी असावे सादर, तक्रार व कुरकुर न करता निर्माण झालेल्या परिस्थिती स्वीकारणे, आवळा देऊन कोवळा काढणे, आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे, आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही, अनुभवाशिवाय शहाणपण नसते. आपले नाक कापून दुसऱ्याच्यास अपशकुन, दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे, आधीच तारे त्यात गेले वारे, विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे, आधीच मरकट तशातही मद्य प्यायला, आधीच करामती व त्यात मद्यप्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होते. अटक्याची अंबा आणि गोंधळायला ₹12, मुख्य गोष्टीपासून आनुषंगिक गोष्टींचाच खर्च जास्त असणे, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी, रोग एकीकडे उपाय भलतीकडे, आईजीच्या जीवावर बाईजी उदार, दुसऱ्याचा पैसा खर्च करून उदारत्व दाखवणे, आग खाईल तो कोळसे ओकेल, जशी करणी तसे फळ, 8 पूरबाह्ये 9 चौबे, खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा 4 बुद्धिमान पुरुषे अन्नातला रडतात व सुखातले हसतात, संकटात असताना दुसऱ्याचे दुःख पाहून हसू येते. इकडे आड तिकडे विहीर, दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणी परिस्थिती निर्माण होणे, इच्ची परा ते येई घरा, आपण दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो ते आपल्यास वाट्याला येणे, इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते, इच्छेप्रमाणे सारे घडले असते तर सारेच लोक धनवान झाले असते. इन मीन 3.5 एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे, ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो, जन्मास आलेल्याचे पालनपोषण होतेच, उथळ पाण्याला खळखळाट फार, अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बडाई मारतो, उंदराला मांजर साक्ष, ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीचा विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे, उचललेली जीभ लावली टाळ्याला, दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे, उठता लाथ बसता बुक्की, प्रत्येक कर्तृत्वाबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे, उडत्या पाखराची पिसे मोजणे, अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीचा परीक्षण करणे, उतावेळी बावरी, नवरी म्हाताऱ्याची नवरी, अति उतावळपणा नुकसानकारक असतो,
उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. जिथे उद्योग असतो तिथे संपत्ती येते. उंबर पिकले आणि नगडीचे असोळेचे डोळे आले. फायद्याची वेळ येणे पण लाभ न घेता येणे. उराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे. अतिशय हालाखीची स्थिती. उंदीर गेला लुटी आणल्या 2 मुठी. प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. उकराल माती तर पिकतील मोती. मशागत केल्यास चांगले पीक येते. उकडात डोके घातल्यावर मुसळ्याची भीती कशाला. एखाद्या कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमाचा विचार करायला नसतो. उचल पत्रावेळी म्हणे जेवणारे किती. जे काम करायचे ते सोडून भलतेच चौकशा करणे. उडला तर कावळा, बुडला तर बेंडूक. एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागतो.